नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे SYBA 2020-2021 या शैक्षणिक वर्षात मानसशास्त्र विभागातर्फे स्वागत करते. तुम्ही सर्वजण घरी सुरक्षित असाल, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत असाल याची मला खात्री आहे. कारण आपण बघत आहोत की दिवसेंदिवस कोरोना म्हणजेच कोविड-19 या आजाराचा फैलाव वाढतच चाललेला आहे. म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे नम्र विनंती की अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. स्वतःचा व कुटुंबातील आपल्या प्रिय व्यक्तींचा जीव धोक्यात टाकू नका. सो स्टे होम, स्टे सेफ अँड स्टे हेल्दी. चला तर मग आता आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमाद्वारे अध्ययनाची सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत SYBA या वर्गाचा अभ्यासक्रम हा CBCS या पॅटर्ननुसार नव्याने तयार करण्यात आलेला आहे. त्यात तुम्हाला पूर्ण शैक्षणिक वर्षात 2 सेमिस्टर असणार आहे. ते म्हणजे सेमिस्टर 3rd आणि सेमिस्टर 4th. त्यापैकी सेमिस्टर 3rd तुम्हाला 4 प्रकरणांचे अध्ययन करायचे आहे. सेमिस्टर 3rd जो आपला विषय असणार आहे त्या विषयाचं नाव आहे अपसामान्य वर्तनाचे मानसशास्त्र, म्हणजेच सायकोलॉजी ऑफ ॲबनॉर्मल बिहेवियर. आता बघा, या ठिकाणी अपसामान्य हा शब्द वापरलेला आहे. त्यालाच आपण अजून एक पर्यायी शब्दसुद्धा वापरू शकतो, तो म्हणजे मनोविकृती मानसशास्त्र. तर या अपसामान्य वर्तनाच्या मानसशास्त्र या विषयामध्ये एकूण 4 जे प्रकरण आहेत त्यापैकी पहिलं प्रकरण आहे अपसामान्य मानसशास्त्र. टॉपिक फर्स्ट इज ॲबनॉर्मल सायकोलॉजी अँड ओव्हरव्ह्यू. यामध्ये एकूण 4 उपमुद्द्यांचा समावेश आहे. त्यातील पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे अपसामान्यत्व. यात आपल्याला अपसामान्यत्वाचा अर्थ काय आहे तो जाणून घ्यायचा आहे. त्यानंतर अपसामान्यत्व म्हणजे नेमकं काय, त्याची वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी दिलेली जी व्याख्या आहे ती बघायची आहे. त्यानंतर अपसामान्यत्वाचं स्वरूप कशाप्रकारे असणार आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. फर्स्ट पॉईंट इज ॲबनॉर्मॅलिटी, मीनिंग, डेफिनेशन अँड नेचर. दुसरा मुद्दा आहे अपसामान्यत्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. यामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या दृष्टिकोनातून अपसामान्यत्वाचा म्हणजेच मनोविकृतीचा इतिहास जो आहे तो त्यांच्या दृष्टिकोनातून मांडलेला या ठिकाणी दिसून येतो. सेकंड पॉईंट इज हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ ॲबनॉर्मॅलिटी. तिसरा मुद्दा आहे अपसामान्य वर्तनाचे निकष. तर अपसामान्य वर्तनाच्या निकषांमध्ये 3 प्रकारचे निकष आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ते निकष आहेत जैविक निकष, मानसशास्त्रीय निकष आणि सामाजिक व सांस्कृतिक निकष. थर्ड पॉईंट इज क्रायटेरिया ऑफ ॲबनॉर्मल बिहेवियर, सायकोलॉजिकल, बायोलॉजिकल अँड सोशिओ कल्चरल. चौथा मुद्दा आहे DSM-5 आणि ICD-10-11 सद्य वर्गीकरण प्रणाली. फोर्थ पॉईंट इज करंट क्लासिफिकेशन सिस्टीम, DSM-5 अँड ICD-10-11 अँड ओव्हरव्ह्यू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं पहिलं प्रकरण असणार आहे की ज्यामध्ये ह्या 4 उपमुद्द्यांचा समावेश आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आपण अभ्यासणार आहोत.
दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे चिंता विकृती, विचारकृती अनिवार्यता विकृती आणि तणाव संबंधी विकृती. टॉपिक सेकंड, एन्झायटी डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCD, ट्रॉमा अँड स्ट्रेसर रिलेटेड डिसऑर्डर. यामध्येही एकूण 4 उपमुद्द्यांचा समावेश झालेला दिसून येतो. आता प्रकरणाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती कशा निर्माण होतात, त्यांची लक्षणे, त्यांचे प्रकार हे आपल्याला या प्रकरणामध्ये सविस्तरपणे पाहायचं आहे. तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सामान्य चिंता विकृती. तर ही सामान्य चिंता विकृती कशा प्रकारची आहे, त्याचं स्वरूप, त्याचे वेगवेगळे प्रकार, विकृतीची लक्षणे, त्याचबरोबर निदानात्मक निकष आणि ही विकृती निर्माण होण्याची विविध कारणे जी आहे त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फर्स्ट पॉईंट इज जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर्स, नेचर, टाइप्स, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. दुसरा मुद्दा आहे आतंकित आणि अगोराफोबिया, सामाजिक दुर्भीती. यामध्येही आपल्याला स्वरूप, आजाराची लक्षणे, निदानात्मक निकष आणि विविध कारणांचा आढावा घ्यायचा आहे. सेकंड पॉईंट इज पॅनिक अँड ॲगोराफोबिया, सोशल एन्झायटी, फोबिया, नेचर, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. तिसरा मुद्दा आहे विचारकृती अनिवार्यता विकृती आणि शरीररूप व्यंगभ्रम विकृती. तर या 2 विकृतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या विकृतींचं स्वरूप कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर या विकृतीची लक्षणं व्यक्तीमध्ये कोणकोणती निर्माण झालेली दिसून येतात ती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्या विकृतीचं निदान कसं करायचं, म्हणजेच निदानात्मक निकष आणि विविध प्रकारची कारणं आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. थर्ड पॉईंट इज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर अँड बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर्स, नेचर, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. चौथा मुद्दा आहे आघातपश्चात तणाव विकृती आणि तीव्र तणाव विकृती. इथे 2 प्रकारच्या तणावासंबंधी विकृतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तणावाचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे ते आपण सविस्तरपणे यामध्ये जाणून घेणार आहोत. लक्षणं कोणकोणती असतात ती आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर निदानात्मक निकष. फोर्थ पॉईंट इज पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर अँड ॲक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर, नेचर, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. अशा प्रकारे हे दुसरं प्रकरण असेल. त्यानंतर वळूया तिसऱ्या प्रकरणाकडे, दैहिक आणि वियोजित विकृती. थर्ड चॅप्टर इज सोमॅटोफॉर्म अँड डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर. यामध्येही एकूण 4 उपमुद्द्यांचा समावेश आहे. त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे दैहिक लक्षण विकृती. यात आपल्याला स्वरूप, लक्षणे, निदानात्मक निकष आणि कारणांचा आढावा घ्यायचा आहे. फर्स्ट पॉईंट इज सोमॅटिक सिम्पटम्स डिसऑर्डर, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. दुसरा मुद्दा आहे आजारविषयक चिंता विकृती. आजारविषयक चिंता विकृतीमध्ये या विकृतीचं स्वरूप कशा प्रकारचं असेल, लक्षणं कोणकोणती व्यक्तीमध्ये दिसून येतात, या आजाराचे निदान कसे केले जाते, त्याचे निकष आणि विविध प्रकारची कारणं जी आहे ती आपण यामध्ये पाहणार आहोत. सेकंड पॉईंट इज इलनेस एन्झायटी डिसऑर्डर, नेचर, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. तिसरा मुद्दा आहे
रूपांतरित विकृती. स्वरूप, विविध प्रकार, लक्षणे, निदानात्मक निकष आणि कारणांचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. थर्ड पॉईंट इज कन्व्हर्जन डिसऑर्डर. नेचर, टाइप्स, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. चौथा मुद्दा आहे वियोजित स्व ओळख विकृती. या वियोजित स्व ओळख विकृतीचे स्वरूप आपल्याला बघायचे आहे. त्याचे विविध प्रकार आपण पाहणार आहोत. लक्षणं, निदानात्मक निकष आणि कारणांचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. फोर्थ पॉईंट इज डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर. नेचर, टाइप्स, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. त्यानंतर चौथे प्रकरण आहे अवसाद, म्हणजे ज्याला आपण नैराश्य असं म्हणतो किंवा उदासीनता. तर अवसाद आणि ध्रुवीय विकृती. फोर्थ चॅप्टर इज डिप्रेसिव्ह अँड बायपोलर डिसऑर्डर. या प्रकरणामध्ये देखील एकूण 4 उपमुद्द्यांचा समावेश आहे. त्यातील पहिला आहे विघातक अनियमित भावविकृती, गंभीर अवसाद विकृती. तर यामध्ये सुद्धा या दोनही विकृतींचे स्वरूप, लक्षणे, निदानात्मक निकष आणि विविध कारणांचा आढावा घेतला जाणार आहे. फर्स्ट पॉईंट इज डिसरप्टिव्ह मूड डिसरेग्युलेशन डिसऑर्डर, मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. नेचर, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. दुसरा मुद्दा आहे ध्रुवीय विकृती. या ध्रुवीय विकृतीमध्ये विकृतीचं स्वरूप, विकृतीचे विविध प्रकार, त्याचबरोबर ह्या विकृतीचे निर्माण झालेले रुग्णातील लक्षणं, त्याचबरोबर विकृतीचे निदान कसे केले जाणार आहे, निदानात्मक निकष आपण यामध्ये पाहणार आहोत आणि विविध कारणांचा अभ्यास केला जाणार आहे. सेकंड पॉईंट इज बायपोलर 1 डिसऑर्डर. नेचर, टाइप्स, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. तिसरा मुद्दा आहे द्विध्रुवीय विकृती. यामध्ये देखील स्वरूप, प्रकार, लक्षणे, निदानात्मक निकष आणि कारणांचा अभ्यास केला जाणार आहे. थर्ड पॉईंट इज बायपोलर 2 डिसऑर्डर. नेचर, टाइप्स, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. चौथा मुद्दा आहे आत्महत्या आणि चक्रीय विकृती. यामध्ये आत्महत्येचे आणि चक्रीय विकृतीचे स्वरूप, त्याची निर्माण होणारी लक्षणे, निदानात्मक निकष आणि कारणे यांचा आढावा आपण घेणार आहोत. फोर्थ पॉईंट इज सुसाईड अँड सायक्लोथेमिक डिसऑर्डर. नेचर, सिम्पटम्स, डायग्नोस्टिक क्रायटेरिया अँड कॉजेस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ह्या थर्ड सेममध्ये एकूण हे 4 टॉपिक, या 4 प्रकरणांचा सविस्तरपणे आढावा घ्यायचा आहे, सविस्तरपणे याचे अध्ययन करायचे आहे. तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रकरण पहिल्याला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.